पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी इथले माजी सैनिक हरिभाऊ फुंदे आणि त्यांच्या पत्नी सुनीता फुंदे यांना पंढरपूर इथे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाबरोबर श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळाल्यानं पाथर्डी शहरात त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील माजी सैनिक हरिभाऊ फुंदे आणि त्यांच्या पत्नी सुनीता फुंदे यांनी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाबरोबर श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळाल्याने नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला। फुंदे कुटुंबीय सध्या पाथर्डी शहरातील फुलेनगर येथे राहत असून त्यांचे पाथर्डी शहरात आगमन झाल्यानंतर जुन्या बस स्थानकापासून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। फुले दाम्पत्य दरवर्षी पंढरपूर वारीला नित्यनियमाने जातात। हरिभाऊ फुंदे यांनी लष्करात 30 वर्ष सेवा केली आहे। यावेळी हरिभाऊ फुंदे आणि सुनीता फुंदे या दाम्पत्याने आपल्या भावना जीवन न्यूजकडे व्यक्त केल्या। आषाढी एकादशीचा हा अविस्मरणीय दिवस ठरला गेला, कारण आम्ही वारीला गेलो होतो। तिथं दर्शन घेण्यासाठी लाईनला उभा राहिलो, तर जवळजवळ 8-10 तास उभे राहिलो आणि नंतर कधी स्वप्नात नव्हतं की आम्ही मानाचा वारकरी ठरले जातो आणि मानाचा वारकरी ठरले गेलो। पंढरीमध्ये इतका मोठा सत्कार करण्यात आला हे कधी आम्हाला स्वप्नातही नव्हतं। हे विठ्ठल पांडुरंगाचीच कृपा आहे। लागलं होतं ना, तर तिथं खालीच म्हणजे ते ना मला पण कळालं नाही की कशाला म्हणजे हे करत ते 2-4 बायका गेल्या पुढं आणि गडी माणसं सगळं ते विचारलं तुमचे मालक आहेत का, मालक आहेत का। तर मी म्हटलं नाही, ते मला म्हटले तुमचे मालक आहेत का, पण मी अशी घाबरून गेले का नाही। नंतर मग मी म्हटलं हो आहेत म्हटलं। ते असं खिसलं की नाही आम्हाला दोघांना बी आणि लगे मला म्हटले तुमच्या गळ्यात माळ आहे का, म्हणलं हो आहे माळ। आणि मग आतमध्ये नेऊपर्यंत पण मला कळालं नाही आहे काही नाही म्हणजे कशाला चाललंय किंवा काही असं हे। आणि वाहून भाऊचीच कृपा भगवान बाबाची। आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी शासकीय पूजा केली जाते। यावेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी 15 तास बाहेर रांगत उभे असलेल्यांपैकी एका दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची महापूजा करण्याचा हा मान मिळतो। सर्व परिसरातील नागरिकांकडून फुंदे यांचे स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी त्यांचे दर्शन घेऊन त्यांचे पूजन करण्यात आले। प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी।